लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी येथे 10 दिवसीय विपश्यना श्रमणेर धम्मशिबिर, तिसरी धम्मपरिषद. बौद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सर्व समाज बांधवांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनम्र विनंती. बातमी पैठण येथून. पैठण तालुक्यातील जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी येथे अध्यक्ष डॉक्टर पंडित किल्लारीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यवाहक अरुणदादा बल्लाळ आणि जेतवनच्या सर्व सभासदांच्या नेतृत्वाने दिनांक 20 एप्रिल ते 1 मे 10 दिवसीय विपश्यना श्रमणेर धम्मशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पैठणच्या तेलवाडी येथील जेतवन धम्मसंस्कार केंद्रात बुद्ध पौर्णिमा, बुद्ध जयंतीनिमित्त स्थानिक बौद्ध अभ्यासकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या शिबिराचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा उद्देश आंतरिक संघर्ष कमी करणे आणि बुद्ध धर्माचे महत्त्व समजून घेणे यासारख्या प्रश्नांवर चर्चा करणे आहे. उपस्थितांना सद्गुणी आणि शिस्तबद्ध जीवन जगण्याच्या उद्देशाने धम्म मूल्यांद्वारे आपले जीवन सुधारण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे. पैठण आणि शेवगाव तालुका शहरातील सर्व बौद्ध उपासक, अनुयायी आणि उपासिका अनुयायी यांच्या एकत्रित प्रयत्नातून वैशाख पौर्णिमा, बुद्ध जयंतीनिमित्त जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी येथे पूज्य भिक्खू भारद्वाज यांच्या संयोजनाने तथा पूज्य भिक्खू आनंद मेहता यांच्या नियोजनाने 10 दिवसीय विपश्यना श्रमणेर धम्मसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः या विपश्यना श्रमणेर धम्मसंस्कार शिबिराकरिता बौद्ध गया येथून पूज्य भिक्खू परमानंद हे उपस्थित झाले आहेत आणि उपाध्याय पूज्य भदंत खेमापाल थेरो नागपूर, उपाध्याय पूज्य भदंत जयंत मौक थेरो नागपूर, पूज्य भदंत सच्चित बोधी पुणे, पूज्य भदंत अभिचित्त बुलढाणा, पूज्य भदंत भारद्वाज सहसचिव जेतवन, पूज्य भंते आनंद व्यवस्थापक जेतवन केंद्र, पूज्य भदंत धम्मपाल अहिल्यानगर यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या शिबिराची रमणीय शोभा आली आहे. जीवन म्हणजे काय? जगण्याचा नेमका संघर्ष कशासाठी असतो? जीवन परिपूर्ण कसे आणावे? आयुष्यातील संघर्ष, अस्वस्थता आणि दिशाहीनता कशी संपवायची? बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान, लोकशाही आणि आपल्याला बौद्ध धम्म का दिला? त्यातून काय साध्य होऊ शकते? असे प्रश्न जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे आपल्या मनात घर करतात. कधीकधी जीवन जगण्याच्या धडपडीत हे प्रश्न हरवून जातात. आपल्या जगण्यात आणि प्राणी व पक्ष्यांच्या जगण्यात कोणताही फरक राहत नाही हे टाळण्यासाठी आपले महत्त्वाचे 10 दिवस धम्मसंस्कारासाठी द्या आणि आपले अमूल्य जीवन अधिक मूल्यवान, सद्गुणी आणि धार्मिक बनवा. यासाठी श्रमणेरा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 मे शुक्रवार रोजी वैशाखी पौर्णिमेला धम्मपरिषद व धम्ममेळावा होणार आहे. त्यामुळे सर्व समाज बांधवांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विनम्र विनंती आहे. कायो तथा याति विनाशभावं घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बोधं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना. आज या ठिकाणी विपश्यना करताना आपल्याला कोणता अनुभव आला? आज सर्वप्रथम बुद्धांना वंदन करते, बाबासाहेबांना सुद्धा वंदन करते आणि आमचा अनुभव तुम्हाला सांगते की माणसाने जीवनात जर एकदम स्वच्छ मनाने राहायचं असेल तर त्याच्यासाठी विपश्यना करायलाच पाहिजे. कारण विपश्यनेतून असा अनुभव आला की आपल्या मनामध्ये जो काही मोह माया आहे ते सर्व काही विकार दूर करतो आणि विपश्यनेतून माणसाला असं हलकंसं वाटतं की माणसाला मोह आणि माया अजिबात राहत नाही. क्रोध, राग याच्यावर आपल्याला विजय मिळवता येतो आणि विजय मिळवण्याचे प्रयत्न सध्या चालू आहेत.
आपण जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी तालुका पैठण या ठिकाणी बौद्ध गायाहून इथे आलात, तर आपल्याला काय अनुभव आला आणि आपण तमाम जनतेला काय सांगू इच्छिता? तर सर्वप्रथम सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी या परिसरामध्ये तेलवाडी पैठण या परिसरामध्ये हे छान धम्मसंस्कार केंद्र उपासकांच्या माध्यमातून आणि भिक्षू संघाच्या माध्यमातून उभं झालेलं आहे. आणि या ठिकाणी आज येथे 10 दिवसीय सामनेर विपස්සना शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर खूप छान असं भिक्षू संघ येथे निर्माण झालेला आहे, सामनेर निर्माण झालेले आहेत. आणि ज्याप्रमाणे भगवान बुद्धांच्या काळामध्ये भिक्खू संघ एकत्रित राहायचा, एकत्रित ध्यानसाधना करायचा आणि आपला अभ्यास करायचा, त्या ठिकाणचं पूर्वच्या काळातलं जे वातावरण आहे आज इथे निर्माण झालेलं आहे. आणि सर्वजण एकदम छान पद्धतीने ध्यान करत आहे आणि सर्वांनासुद्धा या ध्यानाचा लाभ होत आहे. भगवान बुद्धांची वाणी जी आहे पुन्हा आपण आत्मसात कशी करायची, भगवान बुद्धांची शिकवण ही प्रॅक्टिकल कशी करायची याचं जे प्रशिक्षण आहे या ठिकाणी देण्यात येत आहे आणि सर्वांना लाभसुद्धा होत आहे. माझं सर्वांना असंच म्हणणं आहे की भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे ते केवळ ऐकण्यासाठी नव्हे, तर ते धारण करण्यासाठी आहे. धम्म हा धारण करण्यासाठी आहे असं म्हटलं गेलेलं आहे. धारयति धम्म असं पाली भाषेमध्ये भगवान बुद्धांनी म्हटलं आहे की धम्म हा कायेच्या माध्यमातून तो आपल्याला जाणून घ्यायचा असतो आणि त्यावेळेस तो आपल्या कल्याणकारी बनतो, आपल्या मनाला शुद्ध करतो, आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान निर्माण करतो. केव्हा की ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने धम्माला धारण करणारे बनू त्यावेळेस. आणि हा सम्यक समाधीचा जो अभ्यास आहे भगवान बुद्धांनी सांगितलेला आहे, श्वासाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मनाला शांत करायचं आहे, मनातील विकार दूर करायचे आहेत आणि मनाला परिशुद्ध करायचं आहे. तर हा अभ्यास सर्व गृहस्थ लोकांनीसुद्धा करू शकता. आता इथे महिला मंडळसुद्धा आहे. महिला मंडळसुद्धा दररोज नियमितपणे विहारात येत आहेत आणि विहारामध्ये ते ध्यान साधना करत आहेत. सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 5 ते 6 वाजतापर्यंत ते ध्यान साधना करत आहेत आणि मग 6 वाजता पुन्हा घरी जात आहेत. तर महिलासुद्धा ध्यान शिकण्यासाठी येत आहेत आणि त्यांनासुद्धा आनंद होत आहे. तर आपण सर्वांनीसुद्धा ध्यान शिकण्यासाठी विहारामध्ये आलं पाहिजे आणि जो धम्म आहे त्याला चांगल्या पद्धतीने धारण केलं पाहिजे. आपण जेतवन धम्मसंस्कार केंद्रामध्ये शिबिर जे 10 दिवस चालू केलेलं आहे त्याबद्दल आपला तमाम बौद्ध बांधवांना, इतर जनतेला काय संदेश आहे आपला? नमो बुद्धाय, जय भीम. गेल्या 7 दिवसापासून आम्ही जेतवन धम्मसंस्कार केंद्रामध्ये विपश्यना श्रामणेर शिबिर करत आहोत. आणि विपश्यना श्रामणेर शिबिर हे मानवाच्या विकासासाठी फार महत्त्वाचं आहे. मानवाची जी पूर्णत्वाच्या जी अवस्था आहे त्या अवस्था जर त्यांना प्राप्त करायचं असेल आणि योग्य आणि आदर्श व्यक्ती जर घडवायचा असेल तर विपश्यना श्रामणेर शिबिर ही काळाची गरज आहे. आणि जेतवन धम्मसंस्कार केंद्राचे जे मुख्य संयोजक आहेत अरुणदादा बल्लाळ यांनी अतिशय नियोजन पद्धतीनं हे शिबिर सुरू केलेलं आहे. त्यांची पूर्ण देखरेख असते आणि वेळोवेळी तासं होतात, प्रवचनं होतात आणि बुद्धाचा जो संदेश आहे हा संदेश अतिशय महत्त्वाचा आम्हाला शिकवला जात आहे. अजून नमो बुद्धाय, जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महान सम्राट अशोक व बाबासाहेब आंबेडकर या तीनही धम्मसम्राटांच्या विचारांची देवाणघेवाण खऱ्या अर्थाने कुठे होत असेल तर ते आहे जेतवन धम्मसंस्कार केंद्र तेलवाडी पैठण. या पैठण तालुक्यातलं एकमेव आणि या एकमेव ठिकाणावरती गेल्या 3 वर्षापासून श्रामणेर शिबिरं आणि विविध प्रकारे धम्म सोहळ्यांचं आयोजन केलं जातं. याही वर्षी 10 दिवसांचं विपश्यना श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी धम्माला धारण करणारे असंख्य उपासक आणि उपासिका या ठिकाणी येऊन ध्यान करत आहेत. आमच्या या जेतवन धम्मसंस्कार केंद्रामध्ये यावर्षी पूजनीय भिक्खू संघाला ध्यान कसं शिकावं आणि ध्यानाच्या माध्यमातून स्वतःची शुद्धी कशी करावी यासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून बुद्धगयेवरून पूजनीय भदंत परमानंदजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या संघाला उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी ध्यानाच्या विपश्यनेच्या बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यावरून पूजनीय भदंत सचित्त बोधी या ठिकाणी आहेत. तसेच या जेतवन धम्मसंस्कार केंद्राच्या माध्यमातून
या ठिकाणी जो कोणताही व्यक्ती श्रामणेर बनून जाईल तो एक नीतिमान, शुद्ध, शीलवान व्यक्ती म्हणून समाजामध्ये उदयास येईल. यासाठी पूजनीय भंते आनंद मेहताजी, भंते भारद्वाज या ठिकाणी कार्य करत असतात. तसेच हे जेतवन उभारण्यासाठी ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतलेत त्या लोकांचं पुण्य या ठिकाणी समर्पित होतं. आणि या ठिकाणी पूजनीय श्रामणेर संघ खूप छान पद्धतीने ध्यानधारणा करत असतो. हे सगळं श्रेय त्यांच्या पुण्यकर्माला जातं. परंतु याचं माध्यम जर कोणी असेल तर ती संपूर्ण जेतवनची टीम आहे. आणि या जेतवनचे कार्याध्यक्ष आयुष्यमान बल्लाळ बाबा आणि संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी कार्य करत आहेत. म्हणून प्रत्येक वर्षीचे प्रत्येक धम्मसोहळे यशस्वी होतात. या सत्यवचनाने आपणही सर्वजण या जेतवनमधून काम करावं असे सर्वांना आवाहन करतो. नमो बुद्धाय. जय भीम. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.